राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आता पवार कुटुंबाची पकड आणखीन मजबूत झाल्याची चर्चा रंगली आहे। सुनेत्रा पवार यांच्या एका निर्णयामुळे जय पवार आणि पार्थ पवार यांची पक्षातील ताकद मोठ्या प्रमाणात वाढल्याचं बोललं जातंय। निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आलेल्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या यादीत पक्षाच्या आर्थिक व्यवहारांचे अधिकार थेट सुनेत्रा पवार, जय पवार आणि पार्थ पवार यांच्याकडे दिल्याची माहिती समोर आली आहे। यामुळे पक्षाचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांना मोठा धक्का बसल्याच्या चर्चा सुरू आहेत। कारण यापूर्वी पक्षाचे आर्थिक व्यवहार अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्या स्वाक्षरीने होत होते। मात्र आता पार्थ पवार यांना महासचिव तर जय पवार यांच्याकडे खजिनदाराची जबाबदारी दिल्याचं सांगितलं जातंय। विशेष म्हणजे नव्या यादीत प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या पदांचा उल्लेखच नसल्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्कांना उधाण आले। दरम्यान सुनेत्रा पवार यांनी या यादीत तांत्रिक चूक असल्याचं सांगत ती लवकरच दुरुस्त केली जाईल असं स्पष्टीकरण दिलं आहे। दरम्यान तुम्हालाही अशाच अपडेट्स हव्या असतील तर इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका।